मतदान कोणाला करावं व का करावं याबाबत कासेगावच्या जनतेनं रोखठोक सांगितलं. सध्या राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असताना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलंय. कासेगावातील पंचायत समिती गणातील उमेदवार प्रशांत भैया देशमुख यांनी मूलभूत गरजा व शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य केलं. त्यांच्या या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल अथवा शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान भरपाई असेल किंवा गावातील वाड्या वस्त्यापर्यंत वाहतुकीचे रस्ते असतील, विजेचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नात मार्ग काढून प्रसंगी आंदोलन करून सर्वांना न्याय देण्याची भूमिका पार पडली. प्रत्येकाच्या अडीअडचणीत सुखदुःखात नेहमीच पाठीशी उभा राहणारा व मदतकार्य करणारा व्यक्ती म्हणून संपूर्ण गावात प्रशांत भैया देशमुख हे परिचयाचे असल्यानं अशा उमेदवारास आपलं मतरूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन संतोष जाधव यांनी व्यक्त केलं. याबाबत बोलताना ते काय म्हणालेत पाहूयात. माझं नाव मी संतोष जाधव. मी काशीगावचा रहिवासी असून काशीगाव गणातील अनोली आणि काशीगावचे मी मतदार आहे. आणि आता जे जिल्हा परिषद आणि याचं जे इलेक्शन लागले पंचायत समितीचं, त्या इलेक्शन मध्ये मतदान कोणाला करायचं हे जे प्रश्न आहे ते का करायचं आणि कोणाला. पंचायत समितीसाठी प्रशांत भैया देशमुख हे उभं राहिलेत आणि जिल्हा परिषद साठी हरिभाऊ गावकरी उभं राहिले. दोन्ही उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत. प्रशांत भैया हे गावातील समस्या, कुठलीही समस्या, आपली लाईटची समस्या होती मागच्या काळात, त्यावेळेस त्यांनी डेपो उतरलं होतं तर ते जोडून घेतलं. अधिक एकतर काशीगाव द्राक्षाचं माहेरघर म्हणून समजलं जातं. त्या काशीगावमध्ये एकतर प्रामुख्यानं पाणी, लाईट आणि रस्ता या तीन गोष्टी लागतात. या तिन्ही गोष्टी प्रशांत भैयाने केलेल्या आहेत. त्याच्यासाठी त्यांना हे मतदान आहे. हा समोरचा रस्ता जे बघताय तुम्ही, हा रस्ता प्रशांत भैयाने अतिशय आंदोलन करून एकदम सुंदर आणि स्वच्छ आणि मजबूत असा रस्ता केला की तुम्ही सगळेजण बघता आणि तुम्हाला बघायला पण मिळेल तुम्ही जाताना रोडवरून. आधीच्या काळात एनआरबीसीचं पाणी असेल, भाडगळ असेल, नेरा उजवा डाव्या कालव्याचे जे पाणी आहे, हे पाणी प्रशांत भैयाने वारंवार प्रत्येक ऑफिसला भेट देऊन 2 दिवसात एवढे टीएमसी पाणी आलं, तेवढं टीएमसी पाणी इथपर्यंत त्यांनी ते पाठपुरावा करतात आणि केलेला आहे. तुम्ही कुठे जरी विचारलं तरी लोक तुम्हाला सांगतील 100%. तसंच जी काय गावातील व्यापारी वर्ग जे द्राक्षासाठी येतो, ते द्राक्ष बागायत संघात अध्यक्ष म्हणून काम करतात. गेली 10 वर्ष झालं. त्याच्यामुळे द्राक्षाच्या बाबतीत जी गावातील कोरोनाच्या काळात असेल किंवा मधल्या काळात काय दर चढ उतर झालं, त्यावेळेस स्वतः व्यापारी घेऊन पूर्ण शेतीचा भाग पूर्णपणे केला आणि त्या लोकांची मालं घालवली. मालाला रस्ता नाही म्हणून काय व्यापारी बागण येत नव्हते की रस्त्यासाठी, त्या वाड्या वस्त्यावरील सर्व रस्ते एकदम अतिशय सुंदर करून प्रशांत भैया यांच्या माध्यमातून झालेला आहे ते रस्ता. अधिक हा मागच्या 2-3 महिन्याखाली जो आपल्या अतिवृष्टीचा जे भाग म्हणून एक पाऊस पडलेला होता, त्या पावसात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं. यासाठी शासन त्या पद्धतीने दखल घेत नव्हतं. त्यांनी वारंवार आपले आमदार आपले समाधानदादा अवतरे असतील व प्रशांत मालक असतील यांच्यापर्यंत जाऊन याचा पाठपुरावा करून कासेगावसाठी 10.5 कोटी एवढे पैशाचा निधी प्रशांत भैयाने उपलब्ध करून दिला. आणि जर अशा माणसाला मतदान करणार आहे तर तुम्ही मतदान कोणाला करणार. गावात एकही शेतकरी असा नाही राहिला की त्याला त्याची मदत मिळाली नाही. बरं, गावासाठीच त्यांनी झटलेला आहे आणि आजपर्यंत त्यांनी गावासाठी भरपूर काम केले. तुम्ही संधी दिली तर अजून या संधीचं सोनं करून काशेगावला प्रोग्राम केल्याशिवाय प्रशांत भैया थांबणार नाही. ते एवढी मला खात्री आहे. याच्यासाठी त्यांना त्यांच्या कळबशी या चिन्हाला 100% मतदान केलं पाहिजे आणि हरिभाऊ गावकरे यांचं कमळ चिन्ह आहे, त्यांनाही मतदान केलं पाहिजे. ही मी एका गावचा नागरिक म्हणून मी सगळ्या मतदारांना आवाहन करत आहे.